रामकृष्णारी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज ना इथं समोरच मंडळ आहे ना, तिथं आमची आरती आहे। म्हणजे आता हे कसं ठरवलेलं आहे की आरती म्हणजे हे सगळे इकडं मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। घर दिसतंय ते 1 नंबर लेन आहे, त्यानंतर ही 2 नंबर लेन आहे आणि आमची जी आहे ही 3 नंबर लेन आहे। तर इथं गणेश उत्सव चालू आहे। तसं नियोजन सगळं चांगलं आहे। म्हणजे प्लॉटचे मला आमच्याच प्लॉटचा नंबर माहिती किती आहे। मी दरवर्षी आमच्या आरतीचा नंबर आले त्यांना फोन करून विचारते की आपला प्लॉट नंबर किती आहे। माझ्या लक्षात नाही आहे तो किती आहे तो। तर असं आहे की म्हणजे एक लाईन म्हणजे थोडक्यात 1 ते 5 नंबर त्यांची आज आरती सकाळची, मग 5 ते 10 1 नंबर, मग 10 ते 15, 15 ते 20, मग असं काहीतरी 56 पासून मला वाटतं 40 पासून सुरू आहेत। ते किती आहेत टोटल मला नाही सांगता येणार, पण ते आहेत असे प्लॉटिंगवारी आहेत। तर आमचा काहीतरी 45 46 असा आमचा प्लॉट नंबर आहे। तर आज आमची आरती आहे। तर त्यासाठी आता मी सगळा तर व्हिडिओ लगेच आता मी एक व्हिडिओ अपलोडिंगला टाकलेला आहे आता सध्याला, त्यामुळे तर मला मोबाईल इथं 5Gला बाहेर ठेवावा लागेल आणि मला रवा हात भाजावा लागेल। त्यामुळं मी इथून व्हिडिओ तर नाही काढू शकत आणि आत पण नेऊ शकत नाही मोबाईल। त्यामुळे आता सध्याला तरी आत्ता मी फक्त व्हिडिओज काढू म्हणजे रवा भाजून ठेवते आणि तुम्हाला नंतर दाखवते। त्यावेळेस खूप गडबड होती माहिती आहे का, संध्याकाळी जागावं असं वाटत नाही। गणेश उत्सवामध्ये इथं कार्यक्रम वगैरे असतात ना आणि नाही जावंसं वाटत। आणि दुसरं म्हणजे सकाळी लवकर स्कूलला जायचं 9 वाजता, सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात। मग व्हिडिओ साड्या ह्या त्या भरपूर डोक्यामध्ये काम आहे सगळं, त्यामुळे एवढं वेळ देता येत नाही आहे। आता मी व्हिडिओ अपलोडिंगला टाकला, तो व्हिडिओ पहिला अपलोड होईल आणि मग मी मोबाईल आत नेईल आणि मग शिरा केलेला दाखवेल। तसं हे मला म्हटलं होतं तुला काय वाटते ते जाऊन घेऊन ये, पण काय आणणार हो सांगा। मला वाटत होतं भाकरवडी आणावी किंवा असं काहीतरी आणावं असं वाटत होतं, पण माझ्याकडं घरात खूप सारं तूप अवेलेबल आहे, रवा आहे, केसर आहे, इलायची पावडर आहे, नाही म्हटलं तर दूध आहे, साखर आहे, मग कशाला बाहेर जायचं। आणि मी ठरवलं होतं की खरं तर मी आज बदामाचा शिरा करणार होते, म्हणजे बदाम भिजायला घालणार होते 5 तास आणि छान असा बदामाचा शिरा करणार होते। पण विषय असा झाला आहे की बदामाचा शिरा करायला खूप वेळ लागेल आणि प्रसादाला द्यायला इतका सगळा बदामाचा शिरा करायचा म्हटल्यावर 1 किलो तरी बदाम लागतील। मग ते मला काही एवढं जमणार नाही असं आपण ठरवून चालूयात, कारण बदामाचा शिरा एवढा करायचा म्हटलं ना तो पटकन फ्राय होईल जाईल असं माझा अंदाज आहे। मी पहिल्यांदाच केला, म्हणजे मी करणार होते पहिल्यांदाच, पण मला इतका जमतोय की नाही जमतोय, मग लोक नावं ठेवतील। मग त्यापेक्षा आपलं काजू बदाम मनुके आणि दूध केसर आणि विलायची घालून आपला छान असा मी शिरा करायचं ठरवलेला आहे। चला तर भेटूया रवा भाजल्यावरच। व्हिडिओ अपलोड झाला आणि मग मोबाईल आता आणला, तोपर्यंत रवा माझा छान भाजला होता। जोपर्यंत रव्याचा भाजलेला वास येत नाही ना तोपर्यंत गॅस बंद करायचं नाही। लय बायकांचं बघितलं बाई मी, रवा कच्चाच ठेवतात आणि त्याचा शिरा करतात, ते काय उंडगेपणा दिसतो। मग केसर भिजायला घातलं, काजू बदामचे तुकडे करून घेतले आणि चिंगूटपणा केला नाही बरं का, लय मोठे काजू बदाम आहेत पण वाटी मोठी आहे त्यामुळे अर्धे दिसत आहेत। खूप सारं तूप घातलं आणि काजू बदाम टाकून घेतले आणि मनुके मात्र मी पहिल्यांदाच असे घातले होते, पण छान लागलं होतं, छान झाला होता शिरा, सगळ्यांना आवडला। आज मी स्कूलला पण नेला होता तर स्कूलला पण आवडला सगळ्यांना। मग काजू बदाम चांगले परतले तुपामध्ये आणि त्याच्यावर नंतर मनुके पण टाकले। मनुके जर असे फुगायला लागले की मग त्याच्यावर मी गरम दूध वतलं आणि दूध वतल्याच्या नंतर हे केसरवालं दूध पण मी ह्याच्यामध्ये वतून घेतलं। खरंच मी बऱ्याच वेळा पाहिलं पाण्यात जर केसर भिजायला घातलं ना तर एवढा असा रंग येत नाही, पण दुधामध्ये घातल्यावर छान असा रंग येतो। चला तर मग ह्याच्यामध्ये दूध घातलं, केसर घातलं आणि छान उकळवलं। उकळी आली की याच्यामध्ये मी रवा टाकून घेतला। आता रवा टाकल्याच्या नंतर ना मला आधी वाटलंच नव्हतं की अडीच वाटी रव्याचा इतका मोठा जास्त शिरा होईल, पण नेहमी माझ्याकडून कधी कुठली गोष्ट कमी पडत नाही, कायम जास्तच होती। आणि मग हा रवा मात्र खूपच झाला माझ्याकडून। नाही संध्याकाळी आरतीला भरपूर सारे लोक असतात, मग सगळ्यांच्याने प्रसाद असतात, त्यामुळे हा प्रसाद शिल्लकच राहतो। मग 2.5 वाटी साखर घालून घेतली मी त्याच्यामध्ये आणि नंतर केसर इलायची पावडरही घातली, छान शिजवला
मुळात म्हणजे एवढा मोठा रवा केला तरी मी बराच वेळ 15-20 मिनटं गॅसवर ठेवला होता, पण अगदी एक दाणासुद्धा चिटकला नव्हता, इतकं म्हणजे छान तो रवा झाला होता, शिरा झाला होता. बऱ्याच तिथं पण लोकांनी, आता मी काही मुलं, आमचा शिवम काही एवढं वाटायला वगैरे जात नाही, तिथल्याच कुणी मुलांनी वाटला, हरी म्हणून एक मुलगा आहे त्याने वाटला. रवा झाला. रवा झाल्याच्या नंतर मी बराच वेळ, तर खरंच मी तुम्हाला सांगते ना, खूप वेळ हलवला तो आणि अजिबात चिटकला नाही आणि तो जरा जास्त झाला असं मला वाटलं की संपायचा नाही. मग माझ्याकडे डब्बा होता, परवा तुम्ही व्हिडिओ पाहिला ना यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला, तो चेतनने त्याच्या मम्मीने मला खूप फराळाचं दिलं होतं. मग ते फराळाचं द्यायचं म्हणून त्यांच्या डब्यामध्ये शिरा दिला, इथं पण वरच्या भाभीला दिला, माझ्या गणपती बाप्पाला पहिला नैवेद्य दाखवून घेतला आणि वरती कान्हाजी आहेत, कान्हाजीला नैवेद्य दाखवला आणि मग नंतर आम्ही आरती करून घेतली आमच्या बाप्पाची घरातल्या आधी. आणि मग नंतर बाहेरच्या आरतीला जायचंच होतं. पहिली आरती घरातली केली आणि खरंच मला असं वाटतं की बाप्पा सगळीकडे आहे ना, आपण घरात बसवतो, मंडळातला काय, मग राजबागचा काय आणि दगडूशेठ काय, आपली भक्ती महत्त्वाची आहे. मग घरच्याच गणपतीला, ते आता रील्समध्ये बोलतात बघा, बाहेरचे गणपती बघून आल्यावर घरचा गणपती असा बोलतो की तुझा माझ्यावर भरोसा नाही का. हां, आता बघायला जाणं, गर्दीत, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला सहन होत असतील तर गणपती बघायला बाहेर जावा. मी एवढ्या वर्षात मला वाटतं गेल्या वर्षी शिवमला घेऊन आम्ही गेलो असेल, पण याआधी तर आम्ही कधीच गेलो नव्हतो आणि यावर्षी तर ते म्हटले खूप गर्दी आहे, जायचीच नाही म्हणून आम्ही काय बाहेर गणपती बघायला गेलो नाही. तर नंतर ही लिंक यूट्यूबला मी ह्याची कम्युनिटी टाकेल. आणि दुसरं म्हणजे इंस्टाग्रामला तो व्हिडिओ बघितला असेल, 166 रुपयामध्ये मी घेतलेला आहे. घरी कापून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झालेला आहे बरं का. आणि आता मी हा मंदिरात ठेवून येते प्रसाद, त्याच्यावर तुळशीपत्र पण घातलेलं आहे बघा. तुळशीपत्राशिवाय नैवेद्य म्हणजे अपूर्णच. मग आता हा प्रसाद मी पहिला ठेवून येते मंदिरात आणि मग आरतीच्या वेळेला आपण जाऊ. मग काय मंदिरात गेले, नैवेद्य ठेवला आणि घरी आले. तिथं काही एवढी लोक जमा झालेली नव्हती. आता कसं आरतीला नेते मंडळी, अमुक ढमुक हे लोक येतात, त्यामुळं वाट पाहावी लागते थोडीशी. मग इथल्या सगळ्या शूट करून घेतला मी, सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये घेतलं तुम्हाला की दिसायला पाहिजे आरतीला किती लोक होती, काय होती. तर भरपूर सारी लोक होती. आणि आता अजून काय सांगू, आधी जे लोक आले होते मोठे त्यांनी आरती करून घेतली, मोठे म्हणजे नेते कार्यकर्ते वगैरे त्यांनी आरती केल्या. आता हे आमचे शेजारी आहेत, मी नाना यांच्याबद्दल बोलले होते आधी व्हिडिओत, तरी आमचे शेजारी म्हणजे आमच्या प्लॉटच्या शेजारी यांचं घर आहे. मग आता हे आमच्या शेजारी असं म्हटलं तरी चालेल. मग ह्यांची आणि आमची आरती काल होती, ह्या नानी आणि हे नाना. तर मग यांची झाल्याच्या नंतर यांची लेक आणि सून यांनी आरती केली, मग नंतर मी घेतली आणि नंतर माझा शिवम आला. शिवमचे पप्पा मात्र अवेलेबल नव्हते. नानांनी बघायला की शिवमला टोपी घातली आणि मग मी आरती घेतली आणि खूप साऱ्या आरत्या, आता म्हटलं ना तुम्हाला, बाकीचे लोक होते त्यामुळं आरती उशीरच झाला आरती संपायला. सगळ्यांनी घेऊन आरती संपली. हे नाना आणि नानीचे मुलगा आणि सून. मग त्यानंतर शिवमचे पप्पा मात्र अवेलेबल नव्हते. आणि खरं सांगायचं म्हटलं तर देव पण असं म्हणतो, वृंदावनचे महाराज बघा, प्रेमानंद महाराज कायम म्हणतात असं की जो कामाला महत्त्व देतो तीच खरी भक्ती आहे. आता काम केल्याशिवाय तर भाग नाही आहे. मग ह्यांना हे नव्हते, मला असं वाईट वाटतं ते नसल्यावर कुठल्या कामाला, पण ठीक आहे. खरं तर माझी सत्यनारायणाची पूजा करायची पण यावर्षी इच्छा होती, पण सत्यनारायणाची पूजा करायला ब्राह्मण पण भेटे नाही आणि दुसरं म्हणजे ते खूप चार्ज मागतात आणि तिसरं म्हणजे यांना वेळही नाही आहे. मग आता आपण करूयात, कदाचित आत्ता सत्यनारायण भगवानच्या मनात नसेल माझ्याकडून पूजा घ्यायची. मग छान आरती केली, आरतीचा शेवट मीच केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या होत्या आणि अजून त्या प्रदेशाध्यक्षही आहेत, त्यांचा सत्कारही केला. चला तर मग व्हिडिओ बघितला म्हणून